आम्ही आता यायलाच आहे मॅडमचीच वाटतं चलणार आहे आपली फोटो येईल ना आपण काय नाम लिख रहे हो क्या तुम? नहीं रुक जाओ, मैं आ रहा हूँ, अपना नाम खुद बताता काय सांगाल, गोंदिया जिल्ह्यामध्ये गंगाबाई रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा होता आणि तुम्हाला माध्यमाच्या माध्यमातून कळल्यानंतर तुम्ही लगेच संबंधित अधिकाऱ्याला त्यांची कान उघडणी सुद्धा दिली. काय सांगाल एकंदरीत आपण? बरोबर आहे. गोंदियाच्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा आहे अशी मला माध्यमाच्या माध्यमातून माहिती मिळाली आणि त्यामुळे बरीच रुग्ण, विशेषतः गरीब रुग्ण बाहेरच्या प्रायव्हेट रक्त पुरवठा करणाऱ्या संस्थेमधून विकत रक्त आणतात आहे आणि म्हणून मी डीनशी बोलून त्यांना तातडीने या रक्त पुरवठ्याविषयी विचारणा केली आणि त्यांना सांगितलं की आपण आम्हाला सांगावं, आम्ही सुद्धा आपल्याला सहकार्य करू, परंतु ही वेळ येईपर्यंत आपण स्वस्थ बसणं हे योग्य नाही. त्यामुळे तातडीने ही सगळी व्यवस्था करायला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅम्प अरेंज करा, आम्ही आपले कार्यकर्ते रक्तदान करण्याकरता पाठवू. अशा प्रकारचे निर्देश मी त्या डीननाही दिलेत आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही दिलेत. सध्या परीक्षांचा कालावधी असल्यामुळे विंटर एक्झाम सुरू होत्या, त्याच्यामुळे सध्या रक्तदानांची जी शिबिरं होती ती कमी झाली होती. परंतु नवीन वर्ष सुरू झाल्याबरोबर दात्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यास सहकार्य करत आहेत. आतापर्यंत जवळपास 2 रक्तदान शिबिर झालेली आहेत आणि सोबत अजून आता 7 तारखेला 2 आणि 8 तारखेला 1 रक्तदान शिबिर आयोजित आहे. त्याच्यामुळे सध्या तरी रक्ताचा कुठलाही तुटवडा